नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे सायली अर्जुनमध्ये आता चॅलेंजला सुरुवात झालेली असते. आता अर्जुन घरातली सगळी कामं करायला सुरुवात करतो. आता सगळ्या घरच्यांना मात्र या अर्जुनचं हसूच येतं. तर आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार म्हणून सायली आता त्याच्या जागेवरती ऑफिसमध्ये आलेली असते. तर आता इकडे सायली जे जे कामं करत असते ते सगळे अर्जुन आता अगदी छान पद्धतीने पार पाडण्याचं काम करत असतो. पण यामुळे सगळ्यांना खूपच मज्जा येत असते, कारण सारखं सारखं ऑफिसचीच भाषा इथे अर्जुन वापरत असतो. आता मात्र त्याला कपडे धुवायचे असतात आणि वॉशिंग मशीन कुठे हेही त्याला माहिती नसतं. आणि ते कसं जोडायचं, कसं काय करायचं, कुणाला विचारू, असे प्रश्न आता त्याच्यासमोर उभे असतात. तर इकडे आता सायली ही अर्जुनच्या खुर्चीवरती बसलेली असते. तेव्हा लगेच चैतन्य म्हणू लागतो, वहिनी तुम्हाला नक्की जमेल. त्याच वेळेस आता एक क्लायंट करमरकर तिकडे पोचलेले असतात. आता मात्र ही केस कशी हँडल करायची हे सायलीला फारसं काही जमत नाही, पण ती चांगला प्रयत्न करू लागते. त्याच वेळेस अर्जुन तिला कॉल करतो, बायको मग जमतंय ना, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारचं काम जमतंय ना. तेव्हा लगेच सायली म्हणू लागते, माझ्या कामात डिस्टर्ब करण्यासाठी तुम्ही मला फोन करताय ना, तुम्हाला घरची कामं जमतायत का ते बघा. तेव्हा लगेच अर्जुन लागतं, जमतंय बायको, एक नंबर भारी जमतंय. आता तू एक काम कर, तू हार मानून टाक आणि मी जिंकलो असं सांगून टाक, म्हणजे कसं माझी कामं मी करेन, तुझी तुझी तू. तेव्हा लगेच सायली म्हणू लागते, नाही मी हारलेच नाही आहे, माझं काम व्यवस्थित चालू आहे, तुम्ही तुमच्या कामांचं बघा. त्याच वेळेस आता लगेच त्या मशीनमध्ये जे लिक्विड ओतायचं असतं ना, ते आता अर्जुनकडनं सांडलेलं असतं. तेव्हा लगेच आता सायली म्हणू लागते, काय झालं. त्याच वेळेस अर्जुन म्हणू लागतो, सांडलं माझ्याकडनं तुझ्यामुळे. तेव्हा सायली म्हणू लागते, हो फक्त फोनवरती बोलताना लिक्विड ओतता ओतता सांडलं. अहो आमच्यासारख्या बायका फोनवरती बोलता बोलता सगळी कामं पार पाडतात, तुम्हाला साधं लिक्विड ओतणं जमत नाही. शी, काही खरं नाही तुमचं, आता जाऊ द्या, ते पुसून घ्या नाहीतर स्वतःच पडाल, असे म्हणत आता लगेच सायली फोन ठेवते. त्याच वेळेस अर्जुनला राग येतो, ह्या बायका पण ना कशा असतात, सारख्या नवऱ्याला टोचून बोलत असतात, कधी हार मानायला तयार नसतात, असे म्हणत आता अर्जुन पुढे निघालेला असतो. त्याच वेळेस आता त्या सांडलेल्या लिक्विडवरनं अर्जुन घसरून पडणार. तेच आता तो स्वतःला सावरतो आणि इकडे तिकडे बघतच म्हणू लागतो, या बायकांना भविष्य पण कळतं का, कसं कळलं बायकोला मी पडणार आहे म्हणून, असा तो विचार करू लागतो. तर इकडे आता प्रियाने मात्र एका हवालदाराला पैसे देऊन आता एक छोटासा मोबाईल आणि एक चिठ्ठी नाग्यापर्यंत पोचवण्याचं काम पार पाडलेलं असतं. इकडे जेलमध्ये नाग्याने आता महिपतचा गळा पकडलेला असतो. दोघांमध्ये जोरदार वाद सुरू असतात. तर आता महिपतचा गळा सोडायला हा नाग्या काही तयार नसतो. दोन हवालदार धावतच येतात आणि दोघांना बाजूला करतात. त्याच वेळेस आता लगेच नाग्याला एक हवालदार म्हणू लागतो, इथे अशाने भाकर मिळायची नाही हं, नीट राहायचं गुपचूप. त्याच वेळेस महिपत म्हणू लागतो, याला मारूनच टाकायला पाहिजे, याला बिना भाकरेचंच ठेवायला पाहिजे. आता मात्र हळूच तो हवालदार आपल्या खिशातनं मोबाईल आणि ती चिठ्ठी काढतो आणि नाग्याच्या हातात देतो. आता ती चिठ्ठी नाग्याने वाचलेली असते, तर प्रियाने त्यात लिहिलेलं असतं, मी तुमची काही मदत करणार नाही आहे. आता ही चिठ्ठी वाचून नाग्याला मात्र राग येतो. नाग्या आता त्या चिठ्ठीचा असा गोळा बनवतो आणि पाणी पिऊन तो गिळून घेतो. तर इकडे मात्र आता अर्जुन सुभेदार बनून सायली घरी आलेली असते. तेव्हा लगेच आता घरची कामं करून करून आता सगळा पसारा आवरता आवरता अर्जुनच्या नाके आलेले असतात. तेव्हा अर्जुन आता सायलीला म्हणू लागतो, सायली आता तू हार मानून टाक, जी काही कामं असतात ना ज्याची त्याचीच करावी, तू तुझी कामं कर, मी माझी कामं करेन. तेव्हा लगेच आता सायली म्हणू लागते, जमणार नाही, मी हार मानलीच नाही आहे, माझी कामं अगदी छान पद्धतीने चालू आहे ना, मग मी कशाला हार मानू. आता मात्र या दोघांच्या स्पर्धेमध्ये नेमकं कोण जिंकणार हे आपण लवकरच बघूया. तर त्याच वेळेस आता इकडे बाबू मात्र अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेला असतो. आता सायलीने मात्र बाबूकडनं सगळी काही माहिती काढलेली असते. तो दुसरा ट्रक चालक नेमकं कोण होता, त्याचं नाव रमेश असतं, हे बाबूने आता सांगितलेलं असतं. तेव्हा आता सायलीच्या डोक्यात एक कल्पना येते, जर तुम्ही त्या रमेशला बघितलं असेल तर आपण त्याचं स्केच बनवू शकतो की नाही. तेव्हा लगेच बाबू म्हणू लागतो, हो मला आठवतोय तो कसा आहे. त्याच वेळेस आता चैतन्य लगेच स्केच बनवणाऱ्या माणसाला बोलावतो आणि आता इथे रमेशचं स्केच बनवून पोस्टर तयार झालेलं असतं. त्याच वेळेस आता बाबू म्हणू लागतो, हो हाच आहे तो रमेश. आता या रमेशचा सायली कसा शोध घेणार आणि त्यानंतर
नाग्याविरुद्ध कसा ठोस पुरावा सापडणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.